शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेशानंतर बच्चू कडूंना आनंद झालाय की त्यांना मनोमन खंत आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळेच ही वेळ आल्याचं विधान बच्चू कडूंनी केलंय. पाहुयात एक रिपोर्ट. तसा हा मजबुरीचा निर्णय नाही, हा परिस्थितीवर झालेला निर्णय आहे. भाऊ तुम्ही आज कुठल्या तोंडाने सांगणार तुम्ही का गेले? ठीक आहे, तुम्ही गेले ते गेले हो, आमचं राजकीय करिअर संपून गेले ना. आम्ही हा चळवळीतला कार्यकर्ता टिकला तरच मुद्दा टिकन ना. चळवळीच्या नावावरती कार्यकर्त्याच्या आयुष्याचं वाटोळ करणारा नेता या अगोदरही संपलाय आणि भविष्यातही संपेल. काय चूक केली आमची? लोक म्हणते गुवाहाटीला गेला म्हणून निवडून येत नाही, तर गुवाहाटीला गेल्यानंतर सगळेच निवडून आले. कोण? मीच पडलो फक्त एकटा. तुम्ही गेले, तुम्ही गुवाहाटीला पण स्वतःसाठी गेले होते आणि आज जे तुम्ही विधान परिषदेत गेले हे सुद्धा तुम्ही स्वतःसाठीच गेले. कार्यकर्त्याचा आग्रह होता आणि त्यांचा कार्यकर्त्याचा बच्चू कडूवर विश्वास होता. तुम्ही आज मजेत आहात भाऊ, पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची तळमळ जी होती ही जी हाय लागेल, भविष्यामध्ये तुमचं राजकीय करिअर कधीच मोठं होऊ शकणार नाही. सत्तेमध्ये जाऊन आमदार होणं ही बच्चू कडूंची मजबुरी होती का, असा प्रश्न कडूंच्याच काही विधानांनी उभा राहिलाय. एकीकडे बच्चू कडू शेतकरी आणि दिव्यांगांसाठी सत्तेत गेल्याचा दावा करतायत, दुसरीकडे तेच कडू मात्र आता लोकच लोकशाहीसाठी पात्र राहिलेली नसल्याचं म्हणतायत. शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेशानंतर त्याद्वारे लोकांचा विकास करण्याचं बच्चू कडूंचं मत आहे. दुसरीकडे मात्र हल्ली निवडणुका फक्त पैशांवरच जिंकता येतात असं ते स्वतः म्हणू लागलेत. त्यामुळे बच्चू कडूंच्या शिंदे सेनेतल्या प्रवेशाबद्दलच्या भूमिकेत तेच संभ्रमावस्थेत दिसतायत. आता बच्चू कडूंवरती कोणता दबाव आहे मला माहीत नाही. मी बच्चू कडून एक अत्यंत प्रामाणिक नेता, शेतकऱ्यांसाठी लढणारा, दिव्यांगांसाठी लढणारा असं मी मानतो. आता एका आमदारकीसाठी जर कोणी आपला पक्ष कोणात विलीन करत असेल तर त्याच्यावर नंतर बोलू आम्ही. संजय राऊत असं म्हणतं का त्यांची निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून ते गेले. बरोबर आहे कदाचित, कारण राजकीय परिस्थितीच तशी बदलली. ती जातीच्या नावावर गेली, ती धर्माच्या नावावर गेली, ते पैशाच्या ताकदीवर झुकायला लागली. लोकशाही जोगते लोक राहिले पाहिजे तेव्हा लोकशाही टिकून राहील ना. आता लोकच जर लोकशाही जोगते नसन तर लोकशाही टिकन कशी? कसा हा मजबुरीचा निर्णय नाही, हा परिस्थितीवर झालेला निर्णय आहे. जनतेनं नाकारलं म्हणून नेत्याकडे जावं लागलं ना. नाही तर बच्चू कडू 25 वर्ष जनतेलाच आपला नेता समजत होता. ही सगळी परिस्थिती आमच्यावर का आली तुम्ही सांगा. आमचे 10 कार्यकर्ते जे मजबूतीनं उभे केले ते कोणी BJPत गेलं, कोणी निवडणूक आल्याबरोबर महानगरपालिकेचं, कोणी राष्ट्रवादीत गेलं, कोणी शिवसेनेत गेलं. त्यांना हे माहीत होतं का प्रहारच्या नावानं आपण निवडून येत नाही. दरम्यान सोशल मीडियासहित काही बच्चू कडूंचे समर्थक त्यांच्या सत्तेतील प्रवेशावर जहाल टीका करतायत. पण सारे कार्यकर्ते सोबत असल्याचा दावा बच्चू कडूंनी केलाय. चुका एवढ्याही मोठ्या नव्हत्या का त्याचा पराजयाकडे आम्ही जाऊ. तुम्ही पहा कसे कसे लोक निवडून येतात, कशा पद्धतीनं लोक विधानसभेमध्ये जातं. या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी अखेरी माझं काय म्हणणं आहे, आम्ही हा चळवळीतला कार्यकर्ता टिकला तरच मुद्दा टिकन ना. जो चळवळीतला कार्यकर्ता टिकलाच नाही तर मग मुद्दाही संपन्न आणि कार्यकर्ताही संपन्न. माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतं ठीक आहे, एखादा कलंक लागला आणि जर दिव्यांगाचं भलं होत असेल तर आपण गेलेलं ठीक आहे. भाऊ तुम्ही आज कुठल्या तोंडाने सांगणार तुम्ही का गेले? ठीक आहे, तुम्ही गेले ते गेले हो, आमचं राजकीय करिअर संपून गेले ना. म्हणजे तुम्ही आम्हाला गृहीत धरलं की हे यांची काहीच अवकात नाही. म्हणजे मी जिथं म्हणेल तिथं हे पागल येतील, हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही गेले, तुम्ही गुवाहाटीला पण स्वतःसाठी गेले होते. आज आम्ही ह्या मतावर ठाम आहोत आणि आज जे तुम्ही विधान परिषदेत गेले हे सुद्धा तुम्ही स्वतःसाठीच गेले. विरोधाभास म्हणजे गुवाहाटीला बच्चू कडू स्वतःही गेले होते. फडणवीसांच्या फोन नंतर आपण गुवाहाटीला गेल्याचं त्यांनी सांगितलं होतं. नंतरच्या निवडणुकीत मात्र लोक 50 खोके ओके म्हणून चिडवत असल्याचं कडू जाहीरपणे म्हणाले. त्या गुवाहाटी दौऱ्यावरही कडूंनी मोठं विधान केलंय. भाजप समर्थक आमदार रवी राणांसोबत आता कडूंचं नातं गोडव्यात बदललंय. राणांनी गुवाहाटीवरून बच्चू कडूंवर सेटलमेंट आणि मांडवली बादशाहसारखे आरोप केले होते. मात्र आता सारं चित्र बदललंय. काय चूक केली आमची? लोक म्हणते गुवाहाटीला गेला म्हणून निवडून येत नाही, तर गुवाहाटीला गेल्यानंतर सगळेच निवडून आले. कोण? मीच पडलो फक्त एकटा. कारण काय हिचं शोधलं पाहिजे. दरम्यान 2022 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना 2 झाल्या, राष्ट्रवादीचेही 2 गट झाले. त्यानंतर आता प्रहार संघटनेचंही स्वरूप बदललंय. म्हणजे प्रहार संघटना कंसात सामाजिक कंसपूर्ण हिचं नेतृत्व बच्चू कडूंकडेच राहणार आहे. मात्र बच्चू कडूंचं राजकीय कार्य शिंदेच्या सेनेतून चालेल.
थोडक्यात बच्चू कडूंनी उभा केलेला प्रहार पक्ष आता फक्त सामाजिक कार्यापुरता मर्यादित झालाय. भाजप शिंदेच्या सेनेला ऐतिहासिक बहुमत मिळालं असलं तरी राज्यातल्या छोट्या पक्षांची स्थिती दयनीय स्थितीत आहे. महादेव जानकरांच्या रासपचे याआधीचे आमदार राहुल कुल भाजपत गेले. त्यानंतर विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टेंनीही जानकरांना न जुमानता भाजपसोबत स्थानिक निवडणुकीमध्ये युती केली. आठवलेंच्या रिपाईला काही जागा मिळत असल्या तरी त्यांचे उमेदवार भाजपचं कमळ चिन्ह घेऊनच लढतायत. बच्चू कडूंच्या प्रहारचे याआधीचे आमदार निवडणुकीआधी शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार होते, मात्र जागा भाजपला सुटल्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता बच्चू कडू स्वतःच शिंदे सेनेमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या प्रहार संघटनेनं राजकारणाला रामराम ठोकत फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय राहण्याचं ठरवलंय. शेवटला प्रश्न, रवी राणांसोबतचा तुमचा वाद जो आहे तो सर्वश्रुत आहे, परंतु आता 2 दिवसांपूर्वी तुमचं फोनवरनं बोलणं झाल्याचं बोललं जात आहे, माहिती आहे. काय नेमका संवाद झालेला आहे, काय सांगा? मला असं वाटतं का आता आपण काही बदल केला पाहिजे. व्यक्तिगत एकमेकाच्या आरोपात राहिल्यापेक्षा जो संघर्ष आहे तो त्याचा आणि माझा झाल्यापेक्षा तो समाजाचा आणि सत्तेचा किंवा समाजाचा न्यायाचा कसा संघर्ष उभा राहील यावर आपण प्रयत्न करू. स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.